घेऊ विसावा ह्या वळणावरील पुढील कविता आहे बालकवींची। अवघ्या 28 वर्ष वयोगटापर्यंत जगलेले, परंतु खऱ्या अर्थाने जगलेले, ज्यांनी कवितेची अतिशय दुर्मिळ असा खजाना आपल्यासाठी ठेवून गेले। निसर्ग कवी म्हणून त्यांना खूप लवकर ही उपाधी मिळाली। त्यांच्या विविध कवितेमधील औदुंबर ही एक कविता आपणासमोर मी सादर करीत आहे। तर मग चला ऐकूया। ऐल तटावर पैल तटावर हिरवाळीले उनी, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळीले उनी, निळा तावळा झरा वाहतो वेटा वेटा, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी परे, हिरव्या कुरणावतून चालली काळ्या डोहाकडे, धाकोळणी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर। ह्या औदुंबराला जणू काय एखादा स्थितप्रज्ञ ऋषी आहे आणि तो एका जलाशयामध्ये पाय टाकून बसला आहे असं प्रतीत व्हावं, इतकं सुंदर वर्णन बालकवींनी आपल्यासाठी केलेलं आहे। तेव्हा आज आपण इथेच विराम घेऊया। धन्यवाद।